मित्रांनो, आयुष्यात अनेक लोक प्रेमाच्या मागे पळतात. काही लोक मैत्री टिकवण्यासाठी स्वतःला बदलतात. काही नातं वाचवण्यासाठी स्वतःचा स्वाभिमान गमावतात. तर काही जण फक्त लोकांनी आपल्याला स्वीकारावं, कौतुक करावं किंवा आपल्याला महत्त्व द्यावं म्हणून आयुष्यभर धावत राहतात. पण एक कठोर सत्य आहे, जितकं तुम्ही कोणाच्या मागे धावता, तितकंच तुम्ही स्वतःपासून दूर जात असता. आणि अनेक वेळा ती व्यक्तीही तुमच्यापासून दूर जाऊ लागते. कारण या जगात प्रत्येक गोष्टीची किंमत तेव्हाच असते जेव्हा ती सहज मिळत नाही. तुम्ही कधी विचार केला आहे का, ज्या व्यक्तीला तुमची खरी किंमत आहे तिला तुमच्या मागे धावण्याची गरज का पडत नाही? कारण खऱ्या नात्यांमध्ये आदर असतो, समजूतदारपणा असतो आणि एकमेकांना गमावण्याची भीती नसून एकमेकांवर विश्वास असतो. पण जेव्हा तुम्ही सतत स्वतःची किंमत विसरून कोणाचं लक्ष मिळवण्यासाठी, कोणाचं प्रेम मिळवण्यासाठी किंवा कोणाची मान्यता मिळवण्यासाठी धावत राहता, तेव्हा नकळत तुम्ही स्वतःचाच अपमान करत असता. लक्षात ठेवा, तुमची किंमत दुसऱ्याच्या वागण्यावर ठरत नाही, ती तुमच्या स्वाभिमानावर ठरते, तुमच्या विचारांवर ठरते आणि स्वतःला तुम्ही किती महत्त्व देता यावर ठरते. या जगात अनेक लोक तुमच्या आयुष्यात येतील. काही तुमच्यासोबत चालतील, काही मध्येच सोडून जातील, काही तुमचा उपयोग करून निघून जातील आणि काही फक्त गरज असेल तेव्हाच आठवण काढतील. जर तुम्ही प्रत्येकाच्या मागे धावत राहिलात तर स्वतःची स्वप्न, स्वतःचा वेळ आणि स्वतःची ओळख हरवून बसाल. म्हणून एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, तुमचा जन्म कोणाच्या मागे पळण्यासाठी झालेला नाही, तर स्वतःचं आयुष्य घडवण्यासाठी झालेला आहे. स्वतःला इतकं सक्षम बनवा की लोकांनी तुम्हाला शोधावं, तुम्ही लोकांना नाही. कारण आत्मविश्वास असलेल्या व्यक्तीला कधीच स्वतःची किंमत सिद्ध करावी लागत नाही. त्याचं व्यक्तिमत्वच त्याच्यासाठी बोलत असतं. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत, कधी कोणाच्या मागे पळू नका या विचारामागचे 10 शक्तिशाली नियम, जे तुम्हाला भावनिकदृष्ट्या मजबूत बनवतील, तुमचा सेल्फ रिस्पेक्ट आणखी उंचावतील, तुमच्या विचारांना नवी दिशा देतील आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला स्वतःच्या आयुष्याचा खरा नायक बनायला शिकवतील. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण कदाचित आज ऐकलेला एकच विचार तुमच्या नात्यांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलून टाकेल आणि तुम्हाला स्वतःची खरी किंमत ओळखण्याची ताकद देईल. चला तर मग सुरुवात करूया त्या 10 शक्तिशाली नियमांची, जे तुमचं आयुष्य बदलू शकतात. नियम नंबर 1, स्वतःची किंमत ओळखा. जर तुम्ही स्वतःची किंमत ओळखत नसाल तर जगही तुम्हाला तितकंच सामान्य समजेल. अनेक लोक स्वतःला कमी लेखतात आणि मग इतरांनी त्यांचा आदर करावा अशी अपेक्षा ठेवतात. पण आदराची सुरुवात नेहमी स्वतःपासून होते. स्वतःच्या वेळेची, मेहनतीची आणि भावनांची किंमत ठेवा. जेव्हा तुम्ही स्वतःला महत्त्व देता तेव्हा लोकही तुमच्याकडे वेगळ्या नजरेने पाहू लागतात. लक्षात ठेवा, सेल्फ रिस्पेक्ट हा प्रत्येक मजबूत नात्याचा पाया असतो. नियम नंबर 2, प्रत्येकाला खुश करण्याचा प्रयत्न करू नका. सगळ्यांना आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करताना अनेक जण स्वतःचं आयुष्य विसरून जातात. पण सत्य हे आहे की जगात असा एकही माणूस नाही जो सर्वांना आवडतो. आज तुम्ही कितीही चांगलं केलं तरी कोणीतरी टीका करणारच. त्यामुळे प्रत्येकाच्या अपेक्षा पूर्ण करण्यापेक्षा स्वतःच्या मूल्यांशी प्रामाणिक राहणं जास्त महत्त्वाचं आहे. तुमची शांती कोणाच्या अप्रूव्हलपेक्षा मोठी आहे. नियम नंबर 3, जे तुमची कदर करत नाहीत त्यांच्या मागे धावू नका. जिथे तुमच्या भावना समजून घेतल्या जात नाहीत, जिथे तुमच्या प्रयत्नांची किंमत केली जात नाही, तिथे सतत स्वतःला सिद्ध करण्याचा प्रयत्न करू नका. प्रत्येक नातं टिकवण्यासाठी फक्त एकाच व्यक्तीने धडपड करणं योग्य नाही. जिथे आदर नाही तिथे अंतर ठेवणं हेच स्वतःवर केलेलं सर्वात मोठं उपकार असतं. नियम नंबर 4, स्वतःच्या ध्येयावर लक्ष केंद्रित करा. लोकांच्या मागे धावत राहिलात तर तुमची स्वप्न मागे पडतील. तुमची ऊर्जा, वेळ आणि मेहनत ही तुमच्या ध्येयासाठी वापरा. जेव्हा तुम्ही स्वतःला घडवता आणि यशाच्या दिशेने प्रामाणिकपणे काम करता, तेव्हा योग्य लोक आणि योग्य संधी आपोआप तुमच्या आयुष्यात येतात. तुमचं भविष्य दुसऱ्यांच्या हातात नाही,
ते तुमच्या निर्णयांमध्ये आहे. नियम नंबर 5, नकार स्वीकारायला शिका. प्रत्येकजण तुम्हाला स्वीकारेलच असं नाही आणि ते पूर्णपणे सामान्य आहे. कोणीतरी तुमची निवड केली नाही म्हणून तुमची किंमत कमी होत नाही. कधीकधी फक्त विचार, परिस्थिती किंवा आयुष्याची दिशा वेगळी असते. नकार हा शेवट नसतो, तो योग्य ठिकाणी जाण्याचा मार्ग असू शकतो. त्यामुळे नकाराला अपयश न समजता शिकण्याची संधी समजा. नियम नंबर 6, स्वतःला बदलून कोणाला खुश करू नका. जर एखाद्याला आनंदी ठेवण्यासाठी तुम्हाला तुमचं खरं व्यक्तिमत्व लपवावं लागत असेल तर ते नातं तुमच्यासाठी योग्य नाही. कायम मुखवटा घालून जगणं थकवणारं असतं. जे लोक तुम्हाला मनापासून स्वीकारतात ते तुमच्या खऱ्या स्वभावासह स्वीकारतात. त्यामुळे स्वतःची ओळख जपा आणि कोणासाठीही ती गमवू नका. नियम नंबर 7, वेळेची किंमत ओळखा. आयुष्यातील सर्वात मौल्यवान गोष्ट म्हणजे वेळ. चुकीच्या लोकांच्या मागे धावताना त्यांना समजावण्यात किंवा त्यांची मनधरणी करण्यात घालवलेला वेळ परत येत नाही. तोच वेळ जर स्वतःच्या कौशल्यावर, शिक्षणावर आणि स्वप्नांवर खर्च केला तर भविष्यात त्याचं मोठं फळ मिळू शकतं. वेळ जपा, कारण तीच तुमची खरी संपत्ती आहे. नियम नंबर 8, शांतपणे पुढे जा. प्रत्येक गोष्टीला उत्तर देणं आवश्यक नसतं. अनेक वेळा शांतता हीच सर्वात ताकदवान प्रतिक्रिया असते. लोक तुमच्याबद्दल काहीही बोलतील, पण त्यांना उत्तर देण्यात वेळ वाया घालवण्यापेक्षा स्वतःच्या प्रगतीवर लक्ष केंद्रित करा. जेव्हा तुमचं यश बोलायला लागतं तेव्हा शब्दांची गरज उरत नाही. नियम नंबर 9, स्वतःवर प्रेम करा. जेव्हा तुम्ही स्वतःवर प्रेम करायला शिकता तेव्हा तुम्हाला बाहेरून सतत मान्यता मिळवण्याची गरज राहत नाही. तुमचा आनंद दुसऱ्यांच्या वागण्यावर अवलंबून राहत नाही. स्वतःच्या चुका स्वीकारा, स्वतःला सुधारत राहा आणि स्वतःचा सर्वात चांगला मित्र बना. कारण जगात कायम तुमच्यासोबत राहणारी एकमेव व्यक्ती म्हणजे तुम्ही स्वतः. नियम नंबर 10, योग्य लोक आपोआप भेटतात. जबरदस्तीने टिकवलेली नाती फार काळ टिकत नाहीत. खरी माणसं तुमच्या आयुष्यात तेव्हाच येतात जेव्हा तुम्ही स्वतःला घडवण्यावर लक्ष देता. स्वतःची गुणवत्ता वाढवा, तुमचं व्यक्तिमत्व मजबूत करा आणि संयम ठेवा. योग्य माणसं, योग्य संधी आणि योग्य वेळ तुमच्याकडे आपोआप आकर्षित होतात. त्यामुळे कोणाच्या मागे धावू नका. स्वतःच्या प्रवासावर विश्वास ठेवा. लक्षात ठेवा, ज्याच्या मागे तुम्ही धावता त्याची किंमत तुमच्या नजरेत वाढते. पण ज्या दिवशी तुम्ही स्वतःची किंमत ओळखता त्या दिवशी जगालाही तुमची किंमत कळू लागते. मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ संपवण्यापूर्वी एक गोष्ट मनात कायमची कोरून ठेवा. आयुष्यात कधीही कोणाच्या मागे इतकं पळू नका की त्या धावपळीत स्वतःची ओळखच हरवून बसेल. कारण जेव्हा तुम्ही स्वतःची किंमत विसरता तेव्हा जग ही तुमची किंमत विसरायला सुरुवात करतं. लक्षात ठेवा, खरं प्रेम, खरी मैत्री आणि खरा आदर हे कधीही मागून मिळत नाही. ते तुमच्या व्यक्तिमत्वामुळे, तुमच्या स्वभावामुळे आणि तुमच्या आत्मविश्वासामुळे मिळतं. ज्यांना तुमची खरी किंमत माहीत आहे ते तुम्हाला सोडून जाणार नाहीत आणि जे फक्त तुमचा उपयोग करण्यासाठी जवळ आले आहेत त्यांना धरून ठेवण्यासाठी स्वतःचा स्वाभिमान विकण्याची गरज नाही. निसर्गाकडून एक सुंदर धडा शिकायला मिळतो. फुलं कधीही मधमाशांच्या मागे धावत नाहीत. ती फक्त स्वतःला फुलवत राहतात, स्वतःला अधिक सुंदर बनवत राहतात आणि त्यांच्या सुगंधामुळे मधमाशा आपोआप त्यांच्याकडे आकर्षित होतात. तसंच आयुष्यातही आहे. स्वतःला घडवा, स्वतःच्या ज्ञानावर काम करा, स्वतःच्या स्वभावाला समृद्ध करा, स्वतःचा आत्मविश्वास वाढवा आणि स्वतःची किंमत स्वतःच ओळखा. मग योग्य माणसं, योग्य संधी आणि योग्य नाती तुमच्या आयुष्यात योग्य वेळी आपोआप येतील. लक्षात ठेवा, जगात प्रत्येकजण तुमच्यासोबत राहणार नाही. काही लोक मध्येच सोडून जातील, काही तुमच्यावर टीका करतील, काही तुमच्या यशावर जळतील, तर काही तुमच्याकडे फक्त त्यांच्या गरजेपुरतेच येतील. पण या सगळ्या गोष्टींपेक्षा महत्त्वाचं एकच आहे, तुम्ही स्वतःसोबत किती प्रामाणिक आहात.
तुम्ही स्वतःचा किती आदर करता आणि स्वतःच्या स्वप्नांसाठी किती ठाम उभे राहता. आयुष्य खूप छोटं आहे. ते सतत कोणाच्या मागे धावत, कोणाला खुश करत किंवा कोणाकडून मान्यता मागत घालवू नका. स्वतःच्या ध्येयाच्या दिशेने चालत राहा. स्वतःच्या प्रगतीवर लक्ष केंद्रित करा. कारण ज्या दिवशी तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवायला शिकाल, त्या दिवशी तुम्हाला कोणाच्या अप्रूव्हलची गरजच उरणार नाही. लक्षात ठेवा, खरा आनंद दुसऱ्यांनी तुम्हाला स्वीकारण्यात नाही, तर स्वतःला पूर्ण मनापासून स्वीकारण्यात आहे. खरा आदर लोकांकडून मागावा लागत नाही. तो तुमच्या वागण्यातून आणि व्यक्तिमत्वातून आपोआप मिळतो. आणि खरं यश तेच जे तुमचा स्वाभिमान जपत मिळालेलं असतं. म्हणून आजपासून एक निर्णय घ्या. कोणाच्या मागे धावायचं नाही, कोणासाठी स्वतःला कमी लेखायचं नाही आणि कोणाच्या मान्यतेसाठी स्वतःचं अस्तित्व बदलायचं नाही. स्वतःला इतकं सक्षम बनवा की जगाला तुमच्याकडे पाहून प्रेरणा मिळेल. कारण शेवटी लोक तुमचं नाव विसरू शकतात, तुमची संपत्ती विसरू शकतात, पण तुम्ही स्वतःची किंमत कशी जपली आणि किती स्वाभिमानाने आयुष्य जगलात हे मात्र कायम लक्षात राहील. म्हणून स्वतःवर विश्वास ठेवा, स्वतःवर प्रेम करा, स्वतःला घडवत राहा आणि लक्षात ठेवा, ज्याच्या मनात स्वतःचा आदर असतो त्याला आयुष्यात कधीच कोणाच्या मागे धावण्याची गरज पडत नाही. कारण त्यांचं व्यक्तिमत्वच त्याची सर्वात मोठी ओळख बनतं. मित्रांनो, जर आजच्या या व्हिडिओने तुम्हाला एक क्षण जरी विचार करायला भाग पाडलं असेल, जर तुम्हाला जाणवलं असेल की आयुष्यात स्वतःची किंमत ओळखणं किती महत्त्वाचं आहे आणि जर तुम्ही आजपासून कोणाच्या मागे धावण्यापेक्षा स्वतःच्या ध्येयाच्या मागे धावण्याचा निर्णय घेतला असेल, तर या व्हिडिओला एक लाईक नक्की करा. तुमचा एक लाईक आम्हाला अशाच प्रेरणादायी आणि आयुष्य बदलणाऱ्या विषयांवर आणखी चांगले व्हिडिओ बनवण्याची प्रेरणा देतो. आणि जर तुम्ही अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा, जेणेकरून मोटिवेशन, सेल्फ रिस्पेक्ट, सक्सेस माइंडसेट आणि लाईफ चेंजिंग थॉट्सवरचे असेच दमदार व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. आता मला कमेंटमध्ये नक्की सांगा, तुमच्या आयुष्यात असा कधी प्रसंग आला होता का जेव्हा तुम्ही एखाद्या व्यक्तीच्या प्रेमासाठी, मैत्रीसाठी किंवा मान्यतेसाठी स्वतःची किंमत विसरून तिच्या मागे धावत राहिलात आणि आज हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्ही स्वतःला प्राधान्य देण्याचा निर्णय घेतला आहे का? तुमचा अनुभव कमेंटमध्ये नक्की लिहा. कारण तुमचे शब्द दुसऱ्या एखाद्या व्यक्तीला नव्याने उभं राहण्याची प्रेरणा देऊ शकतात. आणि जर तुमच्या ओळखीत अशी एखादी व्यक्ती असेल जी अजूनही लोकांच्या मागे धावत स्वतःचा स्वाभिमान आणि आत्मविश्वास गमावत आहे, तर हा व्हिडिओ तिच्यापर्यंत नक्की शेअर करा. कदाचित तुमच्या एका शेअरमुळे कोणाचं आयुष्य बदलू शकतं. शेवटी फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवा, जगात प्रत्येकाला खुश करणं अशक्य आहे, पण स्वतःला घडवणं पूर्णपणे तुमच्या हातात आहे. म्हणून स्वतःवर विश्वास ठेवा, स्वतःवर प्रेम करा आणि कधीही कोणाच्या मागे धावत स्वतःची किंमत कमी करू नका. धन्यवाद. पुन्हा भेटू अशाच एका नवीन प्रेरणादायी आणि आयुष्याला योग्य दिशा देणाऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हसत राहा, शिकत राहा आणि स्वतःला घडवत राहा.